हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 2:15 वाजेच्या सुमारास वन विभागीय कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी रात्रपाळीस तैनात असलेले वनमजूर रमेश पोपट शेळके यांना अनोळखी 4 आरोपींनी अशोकाच्या झाडास बांधून सहाय्यक वनसंरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील 20,000 रुपये किमतीची 2 चंदनाची झाडे चोरून नेली आहेत। सदर घटनेबाबत वर नमूद वनमजूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी वर नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करून वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देऊन आरोपीच्या येण्या जाण्याच्या मार्गाची पाहणी केली। तसेच यापूर्वी शासकीय कार्यालयामधील चंदन चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती संकलित करून आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले। यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी मसीद गोलवाल राहणार छत्रपती संभाजीनगर याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी हे काम केल्याचे निष्पन्न झाले। सदर माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अजिंठा, सिल्लोड, बदनापूर, आडगाव, माऊली, खामगाव, पळसे या ठिकाणी या परिसरामध्ये सलग 5 दिवस शोध घेऊन आरोपी मसीद नसीब गोलवाल, शाहिद खा, अली खा, कलेसे यांना अतिसंवेदनशील भागातून ताब्यात घेण्यात आले। मिळवून आलेल्या माहितीनुसार आरोपींकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार असलम खा, बुरेखा पठाण आणि नसीब खा, मुनीर खा जोनवाल अशांनी मिळून केला असल्याची कबुली दिली। फरार आरोपींचा शोध घेता ते मिळून आले नाहीत। सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथून सुद्धा चंदनाच्या झाडाची चोरी केलेली असल्याचे आणि ते सदर गुन्ह्यामध्ये फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। ताब्यातील आरोपींच्या कब्जातून गुन्ह्याच्या वेळी वापरलेली 20,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन करत आहेत।